तो दरवेळेस डायलॉग मेरी अनुराधा ऐसे नहीं है भाई, तेरी अनुराधा भी वैसी ही है, बस तुझे पता नहीं है, वो टाइम आएगा तुझे भी समजेगा की अपना चोत्या कट गया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. झालं गणपती विसर्जन झालं, सगळं झालं. आता रेग्युलर जिम आणि कामावर फोकस. चाललोय आता जिमला, येतो वर्कआउट करून, मग बघू पुढचे प्लॅन. आता मस्त बॉडी बनवायचा सीझन आहे हिवाळ्यात. मस्त बॉडी बनवणार, कामावर फोकस करणार. झालं एन्जॉयमेंट. आता दिवाळी येतील थोड्या दिवसांनी, दिवाळी येईल त्याच्या आधी घटस्थापना आहे. डाएट वगैरे करायचं जरा. आलो आहे मी जिममध्ये. आज करतोय चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. आलोच वर्कआउट करून. 3 hours later. झाला आहे माझा चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. आणि आहे ट्रायसेप्सची कंडिशन वर्कआउट नंतरची. चाललोय जे जायला, आवडतो जातो जे जायला. भेटता होतं मग तुम्हाला बाकीच्या लवकर. गुड इव्हनिंग. मी गेलो होतो जे जायला, टाइमपास करून आलो. काय तेच डिस्कशन चालू होतं सगळं विसर्जनचं, गणपतीचं. काय 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 बोलतायत. 36 तास लागले, लेट झालं, काय करताय कमिशनर, हे ते. अरे लेट झालं ठीक आहे, घाई करून करणार काय. लवकर लवकर संपलं असतं तर काय झालं असतं, काय वेगळं केलं असतं. आणि त्यापेक्षा मेन म्हणजे व्यवस्थित सुरळीतपणे पाडलं सगळ्या डिपार्टमेंटवाल्यांनी हे विसर्जन. हे महत्वाचं आहे ना. त्यासाठी तुम्ही त्यांचं कौतुक करा. उलट तुम्ही त्यांना म्हणताय वेळ लागला यावर्षी खूप. त्याचं काय घेणं नाही. सगळ्यांनी एन्जॉय केला, सगळे सहभागी झाले गणपतीमध्ये आणि सगळं सुरक्षित आहेत, सगळं पार पडलं. हे महत्वाचं आहे ना. उलट तुम्ही ते कौतुक केलं पाहिजे कमिशनरचं. हे आमचे असे टॉपिक चालू होते. बोलता बोलता आम्ही अजून एक सिरियस टॉककडे वळलो. ठीक आहे. मित्राने सांगितलं, त्याचं स्टोरी सांगत होता एक. त्याचा फ्रेंड आणि काहीतरी ते फिनेल का काय, मला सांगताना हसायला येते, सिरियस गोष्ट आहे. फिनेल का काय असेल ते, हार्पिक फिनेल काय मला नाही माहिती नीट एवढं. ते बिल ठीक आहे. अरे मला वाटलं कारण असेल काहीतरी बाबा, आता फायनान्शियल इश्यू असेल किंवा घरातलं काय टेन्शन असेल किंवा काय असेल. म्हणलं का, मुलीसाठी. 2 मिनटं असं मी 2 मिनटं शॉक. अरे मुलीसाठी काय, का म्हणजे का करतात असं. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची किंमत नाही, तुम्हाला तुमच्या आईवडिलांना किती त्रास होईल याची जाणीव नाही. आणि काय होणार आहे सगळं करून. तुम्ही मेला, समजा तुम्ही मेला तरी तुमचा तो त्रास जो आहे ना, तुमच्या आई वडिलांना होणार आहे. तुमच्या त्या सोकॉल्ड गर्लफ्रेंड किंवा ते तुमचे कोण आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव राहतात, त्याला काय होणार भाई. ते 1 दिवस रडेल, 2 दिवस रडेल. कोणाची लाईफ कोणासाठी थांबत नाही. कोण तुमच्यामुळे उपाशी मारणार नाहीये. जो काय त्रास होईल तो तुमच्या आई वडिलांना होईल. कारण प्रेम आहे ना, प्रेम माझ्या हिशोबाने फक्त आई वडीलच करतात त्यांच्या मुलांशी. ते खरं प्रेम आहे. बाकी सगळं फिलिंग्स, हे अट्रॅक्शन, हे प्रत्येकाचा आपापला एक फायदा असतो माझ्या हिशोबाने. क्वचित एखादं रिलेशन असतात की जे खरं प्रेम असतं त्यांचं, बाबा खरंच एकमेकांसाठी जीव लावतात, ते एकमेकांसाठी जीव देऊ पण शकतात. क्वचित असे लग्न नवरा बायको असतात, क्वचित असे रिलेशन असतात. ठीक आहे. नवरा बायको असतात, लावतात जीव. रिलेशन बद्दल बोलतोय मी. क्वचित असे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात की जे खरे एकमेकांवर प्रेम करत असतात आणि एकमेकांसाठी जीव पण देतात. ठीक आहे. बाकी सगळं एकमेकांचा फक्त फायदा बघत असतात. जोपर्यंत माझा फायदा आहे तोपर्यंत मी रिलेशनमध्ये. मग भले तो मुलगा असो किंवा मुलगी असो, ह्याच्यामध्ये मी असं पॉईंट आउट नाही करते मुलींनाच किंवा मुलांनाच, किंवा मुलंच भंगार असतात किंवा मुलीच भंगार असतात. भाई जशा सारखे वारके तसे भेटतात एकमेकांना. ठीक आहे. तर त्याचं प्रेम होतं एका, म्हणजे ते रिलेशनमध्ये होते, तर त्या मुलीने त्याला चीट केलं म्हणून त्याने भाऊने फिनेल पिलं. ठीक आहे. असं समजू की त्याचं खरं प्रेम असेल. ठीक आहे. मग त्याला ते सहन नाही झालं आणि त्याने ते काय ते आहे ते पाऊल उचललं. आता याच्यामध्ये पॉईंट असा आहे की मुलगा चुकीचा आहे का मुलगी चुकीची आहे. प्रत्येक कॉईनला 2 बाजू असतात. ठीक आहे. जो तो आपापल्या जागेवर बरोबर असतो. प्रश्न आहे पीओव्हीचा, म्हणजे तुम्ही काय पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघताय त्या गोष्टीकडं. तो सगळा मेन प्रश्न आहे. चूक बरोबर हे काहीच नसतं या जगात. चुकीचं बरोबर खरं बघायला गेलं तर काहीच नसतं. चुकीचं कोण आहे बरोबर कोण आहे. प्रत्येकाचा आपापला एक पीओव्ही असतो,
आणि प्रत्येकाची एक आपापली जागा असते. प्रत्येक जण आपापल्या जागेवर बरोबर असतो. आता ते चीट केलं ते बरोबर नाहीये, तिने त्याला डबल डेट केलं वगैरे, पण ह्याच्यात त्या मुलाची पण तेवढीच चुकी आहे. कारण चुकी ह्याची मुलाची अशी आहे की त्याने त्या फालतू आता म्हणजे त्या मुलीसाठी हे सगळं पाऊल उचललं, त्याने घरच्यांचा विचार नाही केला. ही सगळ्यात मोठी त्या मुलाची चुकी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही आजकालचे हे निब्बाडा निबडी लोक आहेत, जेनझी जनरेशन म्हणा, आणि 2 दिवस नाही झाले की रिलेशन मध्ये आता, अरे घंटा तुम्हाला कळत नाही. तुम्हाला मिनिंग तरी माहितीये का त्या प्रेमाचं? अट्रॅक्शनला तुम्ही प्रेम म्हणता, वन नाईट स्टँड साठी तुम्ही एकत्र येता, म्हणजे फक्त फिजिकल गोष्टींसाठी, आणि त्याला प्रेम म्हणता का तुम्ही? त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला फक्त अट्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे भाई, जर खरं प्रेम जर तुम्हाला जर झालं ना, ते पहिली गोष्ट 2 आणि 4 दिवसात होत नाही. ठीक आहे, खरं प्रेम 2 आणि 4 दिवसात होत नाही. तुम्ही म्हणता टाइम डझंट मॅटर, टाइम मॅटर्स ब्रो, टाइम मॅटर्स, टाइम मॅटर करतो. 2 आणि 4 दिवसात खरं प्रेम नाही होत. जर तुम्हाला होत असेल 2 आणि 4 दिवसात, ते लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे काही नसतं, हे फक्त अट्रॅक्शन असतं. डायरेक्ट बोलतोय मी या गोष्टी क्लिअरली. तुम्हाला कोणी बघितलं आवडलं ना, तर ते लाइकिंग असतं, ते अट्रॅक्शन असतं, त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम खूप वेगळी गोष्ट आहे, खूप डीप गोष्ट आहे. 2 दिवसात नाही म्हणत ही गोष्ट. ठीक आहे, जर 2 दिवसात तुम्ही ते एकमेकांना बाबू सोना, आय लव्ह यू बच्चू सोनू म्हणून स्वप्न बघताय, लग्न करायचे, पोरं तयार करायची, पोरांपर्यंत पोसाय, पोरांची नावं डिसाईड करताय तुम्ही, हा चुत्याप्पा आहे, याला प्रेम नाही म्हणत. आणि मग कसं होतं, ते अट्रॅक्शन एक थोड्या काळापुरतं असतं, एक त्याचा टाइम असतो, टाइम स्पॅन असतो त्याचा. ठीक आहे, तो टाइम स्पॅन संपला की तुमच्यातलं अट्रॅक्शन कमी होतं, मग तुम्हाला परत दुसरीकडे अट्रॅक्शन होतं. इट्स नॉट लव्ह ब्रो. ठीक आहे, आणि मग तुझी चुकी ही आहे की तू त्या अट्रॅक्शनला प्रेम समजून बसलाय. त्या मुलाच्या साईडने प्रेम असू शकतं, खरं चल मान्य केलं. कधी जर ते 3-3, 4-4 वर्ष एकत्र असतील, मग त्याला प्रेम झालं, मग मी समजू शकतो. ठीक आहे, 2-4 दिवस एकत्र राहिले, तुम्हाला एकमेकांची चॉईस माहित, आवड माहित नाही, तुम्हाला काय आवडतं तिला काय आवडतं, आणि तुम्ही रिलेशन मध्ये येता, पहिली गोष्ट अट्रॅक्शन संपूर्ण जाणार. ज्या काही गोष्टी तुमच्या समजा नीड्स आहेत, म्हणजे फायनान्शियल नीड्स म्हणा, फिजिकल नीड्स म्हणा, इमोशनल सपोर्टचे नीड्स म्हणा, ह्या ज्यावेळेस नीड्स पूर्ण होतील, किंवा ते जे काय स्पॅन ऑफ टाइमचं अट्रॅक्शन आहे हे जेव्हा संपेल, तो ऑब्व्हियसली तो मुलगा किंवा मुलगी दुसरीकडे जाणार आहे 100%. जेव्हा त्याला दुसरीकडून जास्त अटेन्शन मिळेल किंवा तुमच्यापेक्षा जास्त बेटर ऑप्शन मिळेल, समजतंय का? तेव्हा हे होणारच आहे. त्याच्यात चुकी मुलीची पण नाहीये. मुलगीची चुकी काय की तिने चीट केलं, ही चूक आहे, मी मान्य करतो, पण मुलाची पण तेवढीच चूक आहे. तू त्या मुलीवर ट्रस्ट केला पहिली गोष्ट लगेच. ठीक आहे, तू नको तेवढं, जी मुलगी डिझर्व नाही करत ना, तिला तू जास्त जीव लावलाय, ही तुझी पण चूक आहे ना, कळतंय का? आणि जेव्हा तुला कळलंय हे सगळं, तेव्हा तुला एवढा धक्का बसला की मग तू हे पाऊल उचललंय. तुम्ही एवढं स्टार्टिंगला जीव लावूच नका ना, पहिला टाइम द्या थोडा एकमेकांना. तुम्ही जरा बघा की त्याचे चॉईस काय, तुझे चॉईस काय, तुम्ही कम्फर्टेबल आहात का एकमेकांशी, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, तुझी लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही लग्न करणार आहे का, तुम्ही त्या मुलीला घरी नेऊ शकता का, ते घरच्यांना तुमच्या सांभाळू शकते का मुलगी, ते घरच्यांमध्ये मॅनेज होईल का, मिक्स होईल का, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. ते तुमचे रिलेटिव्ह जपल का? ठीक आहे, हा, जर ह्याचा आन्सर होय, तर मग तुम्ही अजून सोबत राहा, मग विचार करा 1-2 वर्षानंतर ह्याचा लग्नाचा वगैरे फ्युचरचा. त्याच्या आधी तुम्ही सेटल तर व्हा. अरे 19-18 वय तुमची, आणि तुम्ही काय काय माहित नाही ते कसले सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट वगैरे काय काय नावं काढून ठेवलीत भाई. जेनझी जनरेशन बरोबर आहे अक्षरशः. ह्यांना पहिली गोष्ट लव्हचा अर्थच माहित नाहीये, आणि मग तुम्ही म्हणतात तिने मला चीट केलं. भाई चिवत्या तू आहेस. तू कुठल्या पण पोरीवर विश्वास ठेवशील, तिच्या नीड्स पूर्ण झाल्यावर ते जाणारच आहे. तू पण त्या बघा, साधा फॅक्ट आहे, कलियुगमध्ये जर जागायचं असेल ना, एक फॅक्ट आहे, एक बेसिक टेक्निक आहे, टेट फॉर टॅट. म्हणजे जसे समोरचे तसे तुम्ही राहा, तरच तुम्ही जागसाल, नाही तर तुम्ही मेलेच भाई या जगात. तर कसं असतं, पॉइंट हा मेन आहे, कोण बरोबर कोण चुकीचं हा पॉइंट नाहीये. पॉइंट हा आहे की प्रत्येकाची आपापली बाजू आहे, प्रत्येक जण आपापल्या बाजूवर बरोबर असतो. ठीक आहे, तर रिलेशन हा खूप मोठा पॉइंट आहे किंवा खूप मोठा टॉपिक आहे. निंबींचे कामं नाहीत भाई हे रिलेशनमध्ये येणं, प्रेम करणं, प्रेम निभावणं. अरे जुन्या काळी, आता काही रिलेशन, काही मॅरेजेस सोडले तर ऑलमोस्ट अरेंज मॅरेज व्हायचे. विचार करा आपल्या पप्पा मम्मींच्या काळात, त्यांच्या पण आधीच्या काळात, अरे लिटरली ते लोक एकमेकांना बघायचे पण नाही तरी लग्न करायचे. विचार करा, तरी त्यांचे दिवस झालं का नाही झालं तरी त्यांचे लग्न टिकले ना. का टिकले भाई? ती कॉन्सेप्ट प्रेमाची वेगळी आहे खूप. आता ती कॉन्सेप्ट होऊच शकत नाही या जेनझी मध्ये.
हे आताचं जनरेशन नाहीच आहे प्रेम बिम. तर फक्त यूज, एकमेकांच्या गरजा पूर्ण करणं, फायनान्शियल सपोर्ट लागत असेल सो करतोय, मेंटल लागतोय, फिजिकल लागतोय, पैसे पुरवतोय, XYZ लोटालोटीचे काम आहेत भाई हे. त्यामुळे रिलेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहा. हे सगळ्यात बेस्ट ऍडवाइस सांगतो मी तुम्हाला. पैसा कमावा भाई, पैसा सेटल व्हा, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, त्यांना प्राऊड होईल असं काहीतरी वागा, की बाबा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं काहीतरी कारण दाखवा त्यांना. ठीक आहे, नका नादी लागू हे प्रेम बिमच्या. आणि कोणा एका फालतू पोरीसाठी किंवा फालतू पोरासाठी संपवायचं एवढं स्वस्त नाही भाई आयुष्य. ज्यावेळेस तुम्ही आई वडील व्हाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल या गोष्टीची किंमत, की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला थोडा जरी त्रास झाला तरी त्या आई वडिलांना काय यातना होतात, काय पेन होतं. ठीक आहे, कारण त्यांचं खरं प्रेम आहे, त्याला म्हणतात फिलिंग्स, त्यांचं असतं. त्यांना काही एक स्वार्थ नसतो आपल्या, ते ओरिजिनल प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम म्हणतात ना, ते असतं फक्त आई वडिलांचं आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर. ठीक आहे, बाहेरचं अवघड आहे भाई. 10% रिलेशन आहेत किंवा 10% नवरा बायको आहेत जे खरं प्रेम करतात एकमेकांवर. बाकी तुम्ही बघतच असाल, याने त्याला चिट केलं, याने ते हे केलं, याचा डिवोर्स झाला, याचं ते झालं, याचं हे झालं. अवघड आहे, कारण काळच तसं आहे, दुनियाच तशी झाली आहे. तुम्ही डायरेक्ट तुमचा दरवेळेस डायलॉग, मेरे अनुराधा ऐसे नहीं है भाई, तेरे अनुराधा भी वैसी ही है, बस तुझे पता नहीं है. वो टाइम आएगा तुझे भी समझेगा कि अपना चूतिया कट गया. तो दूर रहो ये सब चीजों से, मैं तो बोल रहा हूँ. तब तक दूर रहो जब तक तुम प्रॉपर सेटल नहीं होते, जब तक तुम्हारे पास एक जर्मन मेड गाड़ी नहीं है ना, तब तक मत करो ये सब में, मत गिरो. जब तक तुम्हारा बैंक बैलेंस 7 डिजिट्स में नहीं आता ना, ये सब चीज़ों में मत गिरो भाई. ठीक है, क्योंकि उसके बाद तुम्हें धोका भी मिलता है ना, तर ते डिप्रेशनमध्ये बाहेर येण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, आणि पैसा डिप्रेशनमधनं बाहेर काढू शकतो. हे फॅक्ट आहे. तुम्ही ॲक्सेप्ट करा, डिनाय करा, काय पण बोला. ठीक आहे, तर लांब राहा या गोष्टींपासून. सगळ्यात चांगलं सिंपल सांगतो. बाकी तुमची लाईफ, तुमची मर्जी. मला जे ज्ञान द्यायचं होतं ते मी दिलं. ठीक आहे, आता मी चाललोय जरा मित्रांकडे बाहेर, बघतो काय भेटतंय का तिकडे जाऊन ज्ञान. अजून आलो तुम्हाला देतो तेच ज्ञान. ठीक आहे, नाहीतर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बघू, कळवतो तसं तुम्हाला. तोपर्यंत टेक केअर.